नमस्कार सगळ्यांना, मेनिसा पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी मेघना. आज मी भारतीय सणांबद्दल बोलू इच्छिते. फक्त उत्सव म्हणून नाही, तर आपल्या आयुष्यातील भावनिक आधार म्हणून. भारतीय संस्कृतीत नववर्ष नेहमी एका ठराविक तारखेपासून सुरू होत नाही. ते सुरू होतं सणांपासून. आपल्यापैकी अनेकांसाठी नवीन सुरुवातीची खरी भावना मकर संक्रांतीपासून येते. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं उत्तरायण, दिवस मोठे होणं आणि उबदारपणाची परतफेड. ती हळूच आपल्याला सांगते काहीतरी नवीन सुरू झालं आहे. तिळगुळाची गोडी, तीळ आणि गुळाची ऊब, आकाशात उडणाऱ्या पतंगांचा आवाज, हे सगळं आपल्याला आठवण करून देतं कडवटपणा सोडून आनंद स्वीकारायला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे फक्त शब्द नाहीत, तर जगण्याची एक पद्धत आहे. लहानपणी संक्रांत, दिवाळी, गणेश चतुर्थी असे सण साजरे केले. ते माणसांना एकत्र आणायचे, आयुष्याचा वेग थोडा थांबवायचे. आज घरापासून दूर राहताना सण साधे आणि शांत वाटू शकतात, पण त्यांचा अर्थ अधिक खोल वाटतो. एक दिवा लावणं, तिळगुळ वाटणं किंवा फक्त त्या बालपणीच्या आठवणी जागवणं, हे सगळं आपल्याला जमिनीशी जोडून ठेवतं. सण आपल्याला आठवण करून देतात आपण कोण आहोत. आयुष्य वेगवान किंवा अनोळखी वाटत असताना ते आपल्याला आपल्या मुळांशी जोडतात. ते बनतात भावनिक आधार, दरवर्षी आपल्याला स्थिर ठेवणारे. म्हणून या मकर संक्रांतीपासून सुरू होणाऱ्या या नवीन चक्रात क्षणभर थांबा, प्रकाशाचं स्वागत करा, गोडवा निवडा आणि मृदू शब्द बोला. कारण कधीकधी नवीन सुरुवातीला फटाके लागत नाहीत, फक्त एक उबदार परंपरा आणि खुलं मन पुरेसं असतं. ऐकल्याबद्दल धन्यवाद. मी मेघना आणि तुम्ही ऐकत आहात मेनिसा पॉडकास्ट. पुन्हा भेटूया